हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अगदी फेमस अशा भीमथडी जत्रेला। भीमथडी जत्रा ही वर्षातून एकदा येते आणि ही जत्रा यावेळी शिवाजीनगर मधल्या ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडला आहे। लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलंच आहे। इथे आपण आलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता अगदी प्रशस्त अशी पार्किंग आहे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी। त्यानंतर इथे तिकीट काउंटर आहे। पर पर्सन 60 रुपीज तिकीट आहे इथे आणि लहान मुलांना तिकीट नाहीये। एका तिकिटाची किंमत 60 रुपये आहे। मस्त असा एंट्री गेट बनवलाय। इथे तिकीट दाखवायचं आणि मग आतमध्ये एंटर करता येतं। आतमध्ये एंटर केल्याच आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही छान अशी बैलजोडी पाहायला भेटते। आता ना आपण भीमथडीला आलोय आणि छान बरं का, फक्त 60 रुपये तिकीट आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना तिकीट पण नाही। आतमध्ये स्टॉल मध्ये जाण्याच्या आधी तुम्ही इथे बरेचसे सेल्फीज वगैरे किंवा फोटोज वगैरे काढू शकता। इथे छान असे सेल्फी पॉइंट वगैरे बनवलेले आहेत। एंट्रन्स सुद्धा त्यांनी अगदी छान बनवलंय। इथे छान असं डेकोर केलंय त्यांनी, अगदी कलरफुल लॅम्प लावले त्यांनी इथे। त्यानंतर एंटर केल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असा मोठासा पॅसेज पाहायला भेटतो। त्याच्यामध्ये हे असं छान असं क्रिसमस ट्री सारखं काहीतरी बनवलंय। हे त्यांनी कणसांचं बनवलंय, मक्याचे कणीस आपले असतात त्याचं बनवलंय। हे खूप सुंदर बनवलंय, हे एकदम युनिक वाटतं बघताना। त्यानंतर इथून पुढे सगळे स्टॉल्स चालू होतात। एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सगळ्या हँडक्राफ्टेड वस्तू पाहायला भेटतील। अगदी वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे स्टॉल्स तुम्हाला इथे एकत्रितपणे पाहायला भेटतील। मग ते कपड्यांच्या रिलेटेड असू दे किंवा एखाद्या घर सजावटीचं सामान असू दे, फूड असू दे, स्नॅक्स असू दे। गुरुवारी 31 डिसेंबर पासून ही भीमथडीची जत्रा सुरू झाली आहे। ते आता 25 डिसेंबर पर्यंत असणार आहे। भीमथडीचा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे इथे गर्दी फार कमी आहे। मी ॲक्च्युली काल शूटला गेले होते, सो काल भीमथडीचा पहिलाच दिवस होता त्यामुळे गर्दी फार कमी होती। आता सॅटर्डे संडे बऱ्यापैकी गर्दी असते इथे। तुम्हाला हँडक्राफ्टेड वस्तू वगैरे आवडत असतील तर डेफिनेटली हे प्लेस तुमच्यासाठी आहे, कारण इथे ना हाताने बनवलेल्या खूप सुंदर वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील। पर्स म्हणा, क्लोथ्स म्हणा, फोटो फ्रेम्स किंवा घरातल्या वापराच्या काही डेकोरेटिव्ह छोट्या वस्तू असतात, अगदी छान तुम्हाला इथे मिळून जातील। इथलं कलेक्शन खरंच खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल। हँडमेड मॅग्नेटचे वगैरे सुद्धा इथे अगदी छान असे कलेक्शन्स आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही जत्रा आहे। तुम्ही जरी पुण्यातले असाल किंवा पिंपरी चिंचवड एरियामधले असाल तरी डेफिनेटली इथे व्हिजिट करू शकता। संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा येऊ शकता। घरच्यांना घेऊन येणार असाल तर अगदी भरभक्कम पॉकेट सोबत घेऊन या, कारण की इथे शॉपिंग करण्यासारखं बरंच काय आहे। त्यानंतर इथे घरगुती मसाले, परत स्नॅक्सचे पदार्थ वगैरे यांची सुद्धा बरीचशी व्हरायटी आहे।
इथे आलात ना की 2-3 तास तरी अगदी आरामात तुम्ही इथे फिरू शकता, बरीचशी शॉपिंग करू शकता. त्यानंतर मग फूड कोर्टला गेलं की तिथे आरामात तासभर जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीमथडी जत्रेमध्ये ना बचत गटाचे बरेचसे स्टॉल लागलेले असतात, महिला बचत गटाचे. त्यामुळे बचत गटातल्या महिलांसाठी खूप उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे हा भीमथडीची जत्रा. तुम्ही तुमचे स्टॉलसुद्धा इथे लावू शकता. आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, बुकिंग करावं लागतं. मग तुमचा एखादा स्टॉल तुम्हाला इथे लावायचा असेल तरी तुम्ही तो लावू शकता. अगदी वेगवेगळ्या भागातून इथे लोक स्टॉल लावण्यासाठी येतात. जशी भीमथडीची जत्रा असते अगदी तशीच पावणाथडीची जत्रा सुद्धा असते. जत्रेचा पहिलाच दिवस असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शूटला दुपारी गेले होते, त्यामुळे बरीच कमी गर्दी होती आणि सगळं निवांत पाहता येत होतं. छान असं सगळं बघता येत होतं. थोडीफार शॉपिंगसुद्धा केली आम्ही इथून, कारण इथे स्नॅक्स वगैरे खरंच खूप छान आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता ह्या स्टॉलवरती बेळगावचा स्पेशल कुंदा होता. कुंदा खरंच खूप छान लागतो खायला. तुम्हाला माहीत नसेल, अजून जर कोणी खाल्ला नसेल, इथे गेला तर एकदा डेफिनेटली ट्राय करून पहा. ओव्हरऑल इथे 300+ स्टॉल्स आहेत. अगदी भरपूर स्टॉल्स आहेत, त्यामुळे खूप व्हरायटी भेटते आपल्याला इथे. इथे हे एक स्टॉल सुद्धा अगदी छान होतं. सगळ्या हाताने विणलेल्या टोपल्या, बास्केट वगैरे ह्यांच्याकडे होते. इथे हे काका मडकं बनवत होते. तुम्ही इथे स्वतः मडकं बनवून ते सुद्धा तुमच्या घरी नेऊ शकता. त्यानंतर आपण एंटर करतो माझ्या सगळ्यात फेवरेट प्लेसला, ते म्हणजे फूड कोर्ट. हे लाईनीने सगळे फूडचे स्टॉल्स आहेत. बरेच फूडचे ऑप्शन्स आहेत इथे. बरेच महिला बचत गटाच्या अंतर्गत बरेच फूडचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. इथे या काकी अगदी मस्त अशी गव्हाची खीर बनवत होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्या समोर अगदी छान असं सगळं बनवतात. फ्रेशली आपल्याला सगळं गरमागरम असं खायला भेटतं. इथे मोदकांची बरीच व्हरायटी होती. तांदळाचे उकडीचे मोदक, गव्हाचे उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, असे बरेच व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जाईल. महाराष्ट्रीयन थाळी, मासवडीची थाळी, पिठलं भाकरी, नॉनव्हेजमध्ये तर बरेचसे ऑप्शन्स आहेत इथे. चिकन थाळी, मटन थाळी, बिर्याणी, वराडी चिकन वगैरे असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला नॉनव्हेजमध्ये सुद्धा मिळून जातील. माझा मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे आम्ही व्हेजवरती यावेळी फोकस करत होतो. त्यानंतर इथे तुम्ही पाहिलं ना, इथून फूडचे स्टॉल चालू होतात. ते पूर्ण ही वाली लेन आहे ना, इथे सगळे व्हेजिटेरियन स्टॉल्स आहेत. आणि इथे जे स्टॉल्स आहेत ना ह्या लेनमध्ये, हे सगळे नॉन व्हेजिटेरियन फूडचे स्टॉल्स आहेत. अगदी सिस्टमॅटिकली त्यांनी हे अरेंज केलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा हातावरती बनवणाऱ्या पुरणपोळ्या ह्या काकी बनवत होत्या.
आम्ही इथे एक पिठलं भाकरीची थाळी घेतली, त्याच्यामध्ये एक बाजरीची भाकरी होती, भजी होती, लोणचं, पिठलं, मस्त असा मिरचीचा ठेचा आणि कांदा होता. एका व्यक्तीसाठी इनफ असं फूड होतं. खूप असं भारी किंवा ग्रेट असं नव्हतं, पण छान होतं. त्यानंतर हे मस्त असं मसाला ताक घेतला आणि अगदी गरमागरम असे मोदक बनत होते, त्याच्यामुळे मला मोह आवरला नाही आणि एक तांदळाचा उकडीचा मोदक सुद्धा घेतला. मस्त खाऊन पिऊन झालंय. आता ही थोडीशी अशी शॉपिंग पण केली आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललोय. 60 रुपये तिकीट होतं. 60 रुपयाच्या मानाने इथे बरंच काय काय होतं, फिरण्यासारखं सुद्धा आहे, खाण्यासारखं आहे, तुम्ही बरेचशी शॉपिंग करू शकता. छान आहे. म्हणजे तुम्ही अजून पण भीमथडी जत्रेला गेला नसाल तर डेफिनेटली एकदा जाऊन या. तिकीटसुद्धा जास्त नाही आहे, फक्त 60 रुपये आहे. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.